नमस्कार शेतकरी मित्रांनो, सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी आहे। रब्बी हंगाम 2023 मध्ये झालेल्या अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीत अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसानीचे पैसे आता काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। तर काय आहे संपूर्ण बातमी हे सगळं जाणून घेऊ या व्हिडिओमधून। तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या माहिती स्टेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद। तर शेतकरी मित्रांनो, अलीकडेच राज्य सरकारने एक जी.आर. निर्गमित केला होता, ज्यामध्ये रब्बी हंगामात झालेल्या नोव्हेंबर-डिसेंबर मधील नुकसानीची भरपाई म्हणून अनुदान स्वरूपात मदत देण्याचे जाहीर केले होते, ज्यामध्ये की चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, दरड कोसळणे, बर्फखंड कोसळणे, ढगफुटी होणे, थंडीची लाट व कडाक्याची थंडी अशा एकूण 12 नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना ही मदत देण्यात येणार असल्याची माहिती आहे। ज्यामध्ये जिरायत पिकांच्या म्हणजेच कोरडवाहू पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून हेक्टरी 13,600 प्रति हेक्टरच्या मर्यादेत, बागायत पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून 27,000 प्रति 3 हेक्टरच्या मर्यादेत व तसेच बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी मदत म्हणून 36,000 रुपये प्रति 3 हेक्टरच्या मर्यादेत देण्याचे जाहीर केले आहे व ही मदत आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार असल्याचे सांगितले आहे। तर मित्रांनो, सदरील नुकसानग्रस्त भागामध्ये या अगोदर सर्वेक्षण झाले होते व त्याचा पूर्ण अहवाल जिल्हा कार्यालयाला दाखल केलेल्या समितीमध्ये, ज्यामध्ये आता एकूण नुकसानीच्या सर्वेक्षणानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये नुकसान किती झाले आहे व त्याचे प्रमाण ठरवून ज्या त्या जिल्ह्यात मदत देण्यात येणार आहे। आणि आलेल्या काही बातम्यांनुसार लवकरच ही नुकसान भरपाईची मदत म्हणजेच रब्बी हंगाम 2023चा अनुदान आता शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार असल्याचे सांगितले जात आहे। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिली। तसेच मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या माहिती स्टेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।